सब संतों के अलौकिक अयतों अकारण करने से कृपा से हम लोग ग्रंथराज ज्ञानेश्वरी के विचार के प्रसंग में स्थिर प्रज्ञ के लक्षणों का विचार करते हैं। इस अभी तक किया विचार किया कि इससे पहले जिसके भी विषय हो के श्लोकों का विचार किया यानी जिसके अंतकरण में शांति की भावना नहीं है, ये विषय जो राग द्वेष युक्त विषयानिंद्रियश्चरण आत्मोश्चर विधेयात्मा प्रसादमधिगच्छति, इस श्लोक तक विचार किया गया था। अब यदि प्रसन्नता होगी अर्थात अंतकरण के प्रसन्नता होणे अरे अंतकरण प्रसन्न झाले असता काय स्थिती होते त्याचा अभिनय करतात पहा। प्रसादे सर्व दुःखानां निरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते सर्व दुःखा प्रसादे अस्य सर्व दुःखानां हानिः उपजायते हि प्रसन्न चेतसः हि प्रसन्न चेतसः बुद्धिः पर्यवतिष्ठते आशु पर्यवतिष्ठते। अर्थ प्रसादे प्रसादे अर्थात अस्य प्रसादी अंतकरण प्रसन्न झाले असता अस्य या पुरुषाचे म्हणजे ज्याचे अंतकरण प्रसन्न झालेले आहे अशा पुरुषाच्या सर्व दुःखांना हानी उपजायते, सर्व दुःखांचा नाश होतो। ही कारक आहे तिचा अर्थ आहे कारण की ही म्हणजे कारण की प्रसन्न चेतसः बुद्धी आशु पर्यवतिष्ठते म्हणजे प्रसन्नं चेत यस्य सः प्रसन्न चेताः तस्य प्रसन्न चेतसः प्रसन्न आहे चित्त ज्याचे अशा पुरुषाची बुद्धी आशु म्हणजे शीघ्र लवकर पर्यवतिष्ठते म्हणजे
स्थिर होतो. ज्याचं चित्त प्रसन्न झालं अशा पुरुषाची बुद्धी कशी होते? लवकर स्थित होते. जेव्हा बुद्धी स्थिर झाली तेव्हा मनुष्यांना दुःख प्राप्त होत नाही, तेव्हाच मनुष्याला सुखाची प्राप्ती होते. दुःखाचा नाश तेव्हाच होतो चित्त जर स्थिर असेल तर. चित्त जर चंचल असेल तर दुःखाचा नाश होत नाही, उलट दुःख वाढतं. चित्ताच्या चंचलतेत दुःख आहे आणि चित्ताच्या स्थिरतेत सुख आहे. ठीक ना? तरी पहा पुढे. होई देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता सुधार दुःखा. देखे अखंडित देखे जेथ चित्ता अखंडित प्रसन्नता आधी तेथ समजता संसार दुःखा रिगणे नाही. अर्थ अन्वयपूर्वक. देखे म्हणजे पहा, हे अर्जुना लक्ष दे. जेथ चित्ता अखंडित प्रसन्नता आधी. हे देखे देखे म्हणजे पहा पहा. पहा देखे शब्दाचा प्रयोग जरी केला असला तरी माझ्याकडे पहा. हे की नाही? देखे पहा अर्थात लक्ष दे. हे ना, ऐक, लक्ष दे. जेथ चित्ता अखंडित प्रसन्नता आधी, ज्यावेळी अथवा ज्या अवस्थेमध्ये चित्तात निरंतर प्रसन्नता असते, ज्या अवस्थेमध्ये चित्त हे अतिशय प्रसन्न असतं. जेथ चित्ता अखंडित प्रसन्नता आधी. काय होतं? जेथ चित्ता अखंडित प्रसन्नता आधी तेथ संसार दुःखा रिगणे नाही. त्या ठिकाणी संसार दुःखाचा प्रवेश, तेथे संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. जेथे चित्त निरंतर प्रसन्न असेल तेथे संसार दुःख शिरत नाही. ठीक आहे? जेथ चित्ता अखंडित प्रसन्नता आधी तेथ संसार दुःखा संसार दुःखा रिगणे नाही. पुढे आणखी आता म्हणजे चित्तचं जेव्हा आपलं चित्त प्रसन्न होतं, जेव्हा चित्त निर्मळ होतं, जोपर्यंत तेव्हाच मनुष्याच्या अंतःकरणात, कारण की चित्त जर चंचल असेल, रजोगुण चित्तामध्ये असेल तर चित्त चंचल होतं आणि चित्तामध्ये दुःख निर्माण होतात. म्हणून आपण श्रीमद भगवद्गीतेमध्ये पाहतो. कारण की हे जो काही आपला रजोगुण आला, रजोगुणापासून दुःखाची उत्पत्ती होत आहे. याचं आपण 14व्या अध्यायामध्ये पाहिलेलं असेल. क्योंकि सत्वात संजायते ज्ञानम रजो लोभ एव च. हे 17वा अध्याय. म्हणजे दुःखाची निर्मिती या उत्पत्ती केवळ या रजोगुणापासूनच होते. हे असं आपल्या दुःख संज्ञेनं भारत या प्रकारे 14व्या अध्यायात असे श्लोक आहेत. म्हणजे दुःख या रजोगुणापासून दुःख निर्माण होतात, चंचलतेपासून दुःख होते. परंतु जर अंतःकरण स्थिर झालं तर स्थिर झाल्यानंतर चंचल जोपर्यंत दुःख स्थिर झालं तर दुःख प्राप्त होत नाही. म्हणून संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ सदा हळहळ त्रिगुणांची. म्हणजे एवढंच आहे, रजोगुण कधी आपली वृत्ती सात्विक झाली तर दुःख होत नाही. एका जगद्गुरुकरामाचे प्रमाण दिले आहे, मन हे निश्चल झाले की ठाई तयावने काही निज सुख. काय होता की एक वेदांताची प्रक्रिया सुद्धा आहे. जेव्हा मनुष्याच्या अंतःकरणात इच्छा निर्माण होते, इदम मे स्यात् या प्रकारचे, हा पदार्थ मला प्राप्त व्हावा, हा पदार्थ मला प्राप्त व्हावा, अशी जेव्हा इच्छा होते तेव्हा अंतःकरण चंचल होतं. अंतःकरण चंचल झालं की मनुष्याच्या अंतःकरणात नित्य इच्छेमुळे
तर बाहेर धावत राहतो आणि दुःख होतं. आणि जेव्हा विषय प्राप्त होतो, विषय प्राप्त झाला असताना तसं अंतःकरणात आपल्या दोन गुण, एक चंचलता आणि दुसरा मद, हे दोन दोष आहेत. जसं पाणी गढूळ असेल, अरे पाणी आहे आपल्याकडे, पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब चांगलं दिसतं, परंतु पाणी जर गढूळ असेल त्याच्यामध्ये चांगलं प्रतिबिंब दिसतं का? उमटून नाही दिसत. पाणी स्वच्छ, जसं चंद्राचं प्रतिबिंब पाण्यात पडलं तर कधी पाणी स्वच्छ असावं आणि पाणी स्थिर असावं. स्थिर नसेल, चंचल पाणी असलं तरी त्याच्यात प्रतिबिंब सुद्धा काय होतं? चंचल होतं, हलत राहतं. आणि ते पाणी जर स्थिर झालं तर त्यातील प्रतिबिंब सुद्धा कसं होतं? स्थिर रूपाने आपल्याला अनुभवाला येतं. म्हणजे प्रतिबिंब चांगलं पडायचं असेल तर पाणी स्थिर आणि स्वच्छ लागतं. तसंच अंतःकरणामध्ये आत्मानंदाचं भान व्हायचं असेल तरी सुद्धा अंतःकरण हे पवित्र, स्वच्छ आणि स्थिर असावं लागतं. जर अंतःकरण स्वच्छ नसेल आणि स्थिर नसेल तर आत्मानंदाचं भान होत नाही. तर तेच हे सांगतात, स्थिर झालं तरच भान होतं. म्हणून या ठिकाणी म्हटलं की जर अंतःकरण स्थिर झालं तर सुख दुःखाचा प्रवेश होत नाही. जसं आणखी सांगतात की जैसा अमृताचा निर्झरू रसवे जयाचा जठरू तया क्षुधे तृषेचा अडधरू काहीच नाही. ज्याप्रमाणे जैसा अमृताचा निर्धरू जैसा जयाचा जठरू अमृताचा निर्झरू प्रसवे तया क्षुधे तृषेचा अडधरू काहीच नाही. ज्याप्रमाणे ज्या पुरुषाचा जठर म्हणजे उदर अमृताचा निर्झरू प्रसवे, ज्याचं उदर अमृताचा झरा प्रसवते, म्हणजे ज्याच्या उदरामध्ये अमृताचा झरा निर्माण झाला. आता अमृत जर पोटातच आपल्या निर्माण होत असेल, त्याला भूक लागेल का? तहान लागेल का? काहीच लागणार नाही ना. तर ज्याच्या उदरामध्ये अमृताचा झरा उत्पन्न होतो त्याला क्षुध तृषेचा म्हणजे भूक आणि तहानेचा त्रास कधीच होत नाही. कधीच त्याला भूकही लागत नाही आणि तहानही लागत नाही. तैसे त्याचप्रमाणे बोल तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे क्या आहे ते तर आपैस बुद्धी राहे परमात्मा. पुढचे होते तैसे म्हणजे त्या अन्वय तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे ते तर बुद्धी अपैसी परमात्मा रूपे राहे. अवली बोलतात त्याप्रमाणे हृदय प्रसन्न होय म्हणजे हृदय अंतःकरण प्रसन्न झाले असताना झाले तर दुःख कैसे के आहे, दुःख कैसे कसले के कोठे आहे, त्यांना दुःख कैसे आणि कोठून प्राप्त होणार म्हणजे दुःख प्राप्त होणार नाही. का? कारण की त्यावेळी बुद्धी आपैसी परमात्मा रूपी राहील. त्यावेळी बुद्धी आपोआप परमात्मा स्वरूपामध्ये स्थित होते. जर हृदय प्रसन्न झालं तर दुःख प्राप्त होत नाही. का होत नाही? कारण की यावेळी बुद्धी परमात्मा रूपामध्ये स्थिर झालेली असते. परमात्मा स्वरूपात बुद्धी स्थित झाली म्हणून काय राहत नाही दुःख. कारण की परमात्मा आता आपण काय म्हणतो कधी आता कोठे गावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला शील गेला. तर होतं की आपल्याला कधी आनंदाच्या प्राप्ती करता परमात्म्याच्या चरणावर परमात्म्यामध्ये जर बुद्धी स्थिर झाली तरच आपल्याला आनंदाची प्राप्ती होते. म्हणून जर अंतःकरण प्रसन्न झालं, अंतःकरण स्वच्छ झालं, अंतःकरण निर्मळ झालं ना त्याच वेळेस परमात्म्याची अभिव्यक्ती आपल्या अंतःकरणात होते. आणि परमात्मा साक्षात्कार झाला, परमात्म्याची अभिव्यक्ती झाली
तर आनंदाचे लहरी आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाची, म्हणजे सगळं आनंद रूपच होऊन जातं. कारण की परमात्म्याला जाणणारा मनुष्य परमात्मा रूपच होतो. ब्रह्मविद ब्रह्मही भवती या न्यायानं तो साधक परमात्म्यावर वेगळा असत नाही, तद्रूप होऊन जातो. म्हणून त्याला दुःख अधिकांची प्राप्ती होत नाही. तर असे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे ते आहे, ते तर अपैसी बुद्धी आहे परमात्मा रूपी. त्यावेळी परमात्म्याच्या ठिकाणी सहज बुद्धी स्थिर होते, म्हणून दुःख प्राप्त होत नाही. परंतु अंतःकरण हे प्रसन्न झालं पाहिजे, म्हणजे अंतःकरणामध्ये स्थिर झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे, तेव्हाच या प्रकारची प्राप्ती होते. जसं दृष्टांतपूर्वक बोलतात माऊली, जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपो, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपो योग. ज्याप्रमाणे जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा कंपू नेणे, तैसा योग युक्तो स्थिर बुद्धी स्वस्वरूपो. ज्याप्रमाणे जैसा निर्वातीचा दीपू म्हणजे ज्याप्रमाणे निवाऱ्यातील निर्वातीला म्हणजे जिथे वारा नाही अशा ठिकाणी ठेवलेला दिवा तो सर्वथा कोणत्याच प्रकाराने कंपून येणे. तो कंपून येणे म्हणजे थोडा सुद्धा कापत नाही, एकदम स्थिरच असतो. हे की नाही, दिव्याची ज्योत अशी तीव्र एक नित्य चालत राहते. परंतु त्याप्रमाणे ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, त्याचा स्थिर बुद्धी योगयुक्त स्वस्वरूप, त्याप्रमाणे स्थिर बुद्धीवाला योगयुक्त पुरुष स्वस्वरूपामध्ये स्थित असतो. तो तिथून अतिथे सप्तमी स्वस्वरूपू तसा स्थिर असतो, असं आपल्याला पुढे जाणार आहे. त्याप्रमाणे स्थिर बुद्धी योगयुक्त पुरुष स्वस्वरूपामध्ये सुद्धा स्थिरत असतो. त्याच विचलन होत नाही, तो एकदम आत्मानंदामध्ये निमग्न असतो. बर, ज्याची बुद्धी स्थिर नाही तर त्यांची काय स्थिती होते त्याविषयी वर्णन करतात माऊली. नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना न च भावयत शांति प्रशांतस्य कुतः सुखम्. अयुक्तस्य बुद्धी नास्ति. जो अयुक्त पुरुष आहे, अर्थात ज्याच्या अन्वय अयुक्तस्य बुद्धी न अस्ति, अयुक्तस्य भावना च न, अयुक्तच्च अयुक्तस्य भावना न अस्ति, अभावयतः शांति न अस्ति च अशांतस्य कुतः सुखम कुतः. अर्थ, अयुक्तस्य अर्थात अनियंत्रित चित्तवान पुरुष आहे, ज्याने आपल्या चित्तावर नियमन केलेले नाही, असा अयुक्त अनियंत्रित चंचल चित्तवाला जो मनुष्य आहे त्या पुरुषाची बुद्धी न असते. म्हणजे त्याला बुद्धी नाही असं नाही. बुद्धी तर सगळ्यांनाच आहे ना, खतम कोणाला बुद्धी नाही. बरं, आपल्या सगळ्याच काय होतं, चित्त स्थिर आहे का, पवित्र आहे का, निर्मळ आहे का? मग कधी निर्मळ होणार ते? पता नाही. बरं, ज्याचं चित्त स्थिर नाही पण ज्याचं चित्त निर्मळ, असा जो मनुष्य आहे अयुक्त, युक्त अर्थात ज्याचं चित्त स्थिर आहे, अयुक्त अर्थात ज्याचं चित्त स्थिर नाही, अशा अयुक्त पुरुषाला बुद्धी नसते. हे ना, ते बुद्धिहीन प्राणी असतात. कारण की बुद्धी नसते म्हणजे त्याचा आत्मविषयक त्याला बुद्धी नसते. आपण आत्मचिंतन करावं, आपलं कल्याण करून घ्यावं हे त्याला सुचत नाही, तसे साधनाही करत नाही. कारण की बुद्धी चंचल है ना, बुद्धी स्थिर नसेल, बुद्धी नियंत्रित नसेल, स्थिर काय आपल्या अधीन नसेल, ताब्यात नसेल, तर कसं राहतं, त्याला शांती भेटत अशांतस्य अयुक्त नसते. अयुक्त बुद्धी म्हणजे अयुक्त पुरुषाला बुद्धी नाही. बुद्धी नाही अर्थात आत्मविषयक त्याची बुद्धी नसते, त्याला आत्मविषयक चिंतन त्याला प्राप्त होत नाही, तो आत्मविषयक चिंतन करत नाही.
दुसरं आहे, बुद्धिरहित पुरुषाला भावना बी नसते. भावना म्हणजे आता मी आत्मविषयी चिंतन करावं अशी भावना, इच्छा सुद्धा होत नाही. तुम्ही आता तुम्हाला मी किती सांगितलं, कधी तुम्हाला म्हटलं तुम्ही संध्या करा असं म्हटलं, तुम्हाला असं कधी मनात होतं की केली पाहिजे? अरे हा कर होतं का रे? संध्याकाळी आपण केली पाहिजे असं होतं? नाही ना, नाही ना. म्हणजे आपल्याला याशी ही भावना सुद्धा राहत नाही, तर आपलं कसं व्हायचं? आली पाहिजे किंवा देखो, कारण की मन नियंत्रित असेल तर सगळं होतं, आणि मन नियंत्रित नसेल तर याकरता हे कर्म करण्याची इच्छा होत नाही. ऋषिकेशला विचारून आता ते त्रिकाल संध्या होतात महाराज, हा का चतुष्काल, चतुष्काल रात के 12 बजे में संध्या करते महाराज. अब देखिए इसमें कहते कि अभावात शांति ही न है ना. जो भावना रहित आहे ना, ज्याला आत्मप्राप्तीची इच्छाही नसते, त्याला शांती प्राप्त होत नाही. आणि अशांत सुखत सुखम, जो अशांत मनुष्य आहे त्याला सुख कुठून प्राप्त होणार? म्हणजे अशांत मनुष्याला सुखही प्राप्त होत नाही. तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर आत्मचिंतन, आत्मसाक्षात्कार व्हावा, या हेतून आपण प्रयत्न केला तर सुख होईल, नाहीतर सुखही प्राप्त होत नाही. पाहता हे युक्तीची कळसणी नाही जयाच्या अंत करणे, तो आकळीला जाणं गुणे संशिषादी. हे युक्तीची कळसणी जयाच्या अंत करणे नाही, तो विषयादिकी गुणी आकळीला जाणं. अर्थ, ये युक्तीची खडसणी जयाच्या अंत करणे नाही. या हे युक्तीचा अर्थ या युक्तीची कळसणी, या युक्तीचा है ना, कारण या युक्तीचा विचार, कळसणी म्हणजे विचार, या युक्तीचा विचार ज्याच्या अंतकरणात नसतो है ना, तो विषयापैकी गुणी आकळीला जाण. तो विषय इत्यादी गुणांनी आकळलेला आहे, व्याप्त केलेला आहे, आपण असं समजावं. म्हणजे काम करत आपल्याला उद्धार व्हावा हे ज्याला वाटत नाही, आता ते विषया ठिकाणी आच्छादित झाला म्हणून संसारामध्ये प्रवृत्त होत आहे. गुण विषयरूपी गुणांनी म्हणजे पाशांनी, बंधनांनी बांधलेला आहे. तया स्थिर बुद्धी पार्था काही नाही सर्वथा, काही नाही सर्वथा, आणि स्थैर्याचे अर्थात हे म्हणजे हे पार्था, तया बुद्धी कदा काही स्थिर नाही है ना, तया बुद्धी सर्वथा काही स्थिर नाही, आणि स्थैर्याचे असतात तेही नव्हे. आणि बोलतात तया हे पार्थ आहे प्रथम तया म्हणजे त्या पुरुषाची बुद्धी, त्या पुरुषाची बुद्धी सर्वथा काही स्थिर नाही. त्या पुरुषाची बुद्धी कधी सर्वदा कुठेच स्थिर होत नाही. कोणाची? चंचल बुद्धी, त्याची बुद्धी कुठे स्थिर नसते. आणि स्थैर्याची म्हणजे बुद्धीच्या स्थिरतेची आस्था, इच्छा सुद्धा, तेही जी इच्छा आहे तेही नको, ती सुद्धा उत्पन्न होत नाही. बुद्धीच्या स्थिरतेची जी इच्छा आहे ती सुद्धा उत्पन्न होत नाही. ठीक ना, म्हणजे त्याची बुद्धी स्थिर होत नाही, कोणत्याच प्रकारे त्याची बुद्धी स्थिर होत नाही, त्याच्या अंतर्गत स्थिरत्वाची भावना सुद्धा उत्पन्न होत नाही. ठीक आहे, इच्छा सुद्धा स्थैर्याविषयी त्याची आस्था सुद्धा उत्पन्न होत नाही. हेच आहे ना. पुढे निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे नाना मना तरी शांती केली अर्जुना. अर्जुना जरी
नवीच देखे म्हणा तरी शांती केवी अर्जुना आपो होय. हे अर्जुना देखे जरी निश्चळत्वाची भावना मना नव्हेची तरी शांती केवी आपो होय. हे अर्जुना जरी म्हणजे जर निश्चळत्वाची भावना मना नव्हेची, निश्चलत्वाची भावना अंतःकरणामध्ये येतच नसेल तर शांती केवी आपो होय. शांती कधी प्राप्त होईल? म्हणजे मनुष्य जर स्थिर, मनुष्याचं अंतःकरण स्थिरच होत नसेल तर शांती कधी प्राप्त होणार? जर अंतःकरण स्थिर असेल त्या स्थिर अंतःकरणामध्येच शांतीचं बीज आहे. केवळ चंचल अंतःकरणामध्ये शांतीची प्राप्ती असंभव आहे. चंचल अंतःकरणात शांती प्राप्त होत नाही. स्थिर अंतःकरणामध्येच शांतीचा अंतर करू शकतो. म्हणून सांगितलं की चंचलत्वाची भावना, ज्याच्या स्थिरत्वाची भावना ज्याच्या अंतःकरणात नाही त्याच्या अंतःकरणात शांती कधी प्राप्त होईल? अर्थात शांती प्राप्त होणार नाही. आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरवणे नव्हे देत आहे. जैसा पापियांच्या ठाई मोक्ष नवसे. अन्वयार्थ आणि जेथ शांतीचा जिव्हाळा नाही आणि जायचं पाहिजे आणि ते जैसा जैसा पापियांच्या ठाई मोक्ष नवसे तैसा आणि जैसा पापियांच्या ठाई मोक्ष नवसे तैसा जेथ शांतीचा जिव्हाळा नाही तेथ सुख विसरणे कही नाही. आणि ज्याप्रमाणे जैसा म्हणजे ज्याप्रमाणे पापियांच्या ठाई मोक्ष नवसे, पापी पुरुषांच्या ठिकाणी मोक्षाचा वास होत नाही, मोक्ष कधीच राहत नाही, पाप्यांना मोक्ष कधीच मिळत नाही. त्याचप्रमाणे जेथे शांतीचा जिव्हाळा नाही, अर्थात ज्या ठिकाणी शांतीचा ओलावा, जेथे शांतीचा ओलावा नसतो तेथे सुख विसरून सुद्धा कधीच प्रवेश करत नाही. म्हणजे त्यांना सुख, ज्याच्या अंतःकरणात शांतता नसते त्यांना सुख हे कधीच प्राप्त होत नाही. जसं एक दोन आणखी दिल्या त्या देखे अग्नी माझे घापती ती बीजे जरी विरडती तरी अशांत सुख प्राप्ती घडू शकते. बोलतात की अशांत मनुष्याला सुख कधी प्राप्त होईल? इकडे तिकडे पाहिल्यावर है ना, एकाग्र नसल्यावर असं कधीच नाही ना. तर आपल्याला ज्ञानेश्वरीचा अर्थाचं ज्ञान कधी लक्षात राहील? आपण एकाग्र असल्यावर, आहे की नाही? आपण जर इकडे तिकडे चंचल पाहू लागलो तर ज्ञानेश्वरीच्या अर्थाचं ज्ञान होईल का? नाही. तसाच ज्याला सुखाची प्राप्ती करायची झाली है ना, सुखाची प्राप्ती करायची असेल तर अंतःकरण कसं पाहिजे? स्थिर, हे की नाही? तर माऊली पाहतात, माऊली जातात देखे अग्नि माझी घापती ती बीजे जरी विरडती तरी अशांता सुख प्राप्ती घडू शके. देखे अग्नि माझी घापती ती बीजे, देखे अग्नि माझी घापती ती बीजे जरी विरडती. अरे आणतोय तर सरळ झाला माझा, वाटलं की बरं आहे. अग्नि माझी घापती म्हणजे अग्नीमध्ये घातलेली, आग्नेत टाकलेली ती बीज, ती आग्नेत टाकलेली ती बीज जरी विरडती, जर उगवतील तरच अशांता सुख प्राप्ती घडू शके. अशांत मनुष्याला सुखाची प्राप्ती होईल, अन्यांना सुखाची प्राप्ती होणार नाही. त्याच्यामध्ये थोडेच वेगळं. देखी अग्नि माझी बीजे घापती, हेच असं ती अन्वय
देखे अग्नी माझी बीजी घापती ती जरी विरुडती असं लिहिलं. पण ते आपल्याला अर्थाला चांगलं ते झालं. जर अग्नीमध्ये घातलेली ती बीज जर उगवतील तर अज्ञानाला सुखाची प्राप्ती होईल. नाही तर आता असं होईल का बरं? आगीत घातलेली बीज उगवतील, किती दिवस पाणी घालून उगवतील? वर्षात 2 वर्ष? मग कधी कधीच मग काय होईल? 8 दिवसाला सोडून जातील. या प्रकारे म्हणजे तसंच आपल्याला आपला अंतकरण स्थिर नसेल, त्या पाण्याच्या अंतकरण जर चंचल असेल, अंतकरणामध्ये स्थिरता नसेल तर कधी ज्ञान प्राप्त होईल, कधी सुख प्राप्त होईल, कधीच शांती प्राप्त होणार नाही. आहे की नाही सिद्धेश्वर? पुढे पहा. म्हणून युक्तपण मनाचे त्याचे सर्वस्व दुःखाचे कारण इंद्रियांचे पाहता. म्हणून मनाचे अयुक्तपण तेच दुःखाचे सर्वस्व, या कारणे इंद्रियांचे दमन निघे. मौली बोलतात की मनाचे अयुक्तपण तेच दुःखाचे सर्वस्व. मनाचा अनियंत्रितपणा, मनाची चंचलता हेच दुःखाचं मूळ कारण आहे. दुःखाचं सर्वस्व सार. दुःख ज्याला प्राप्त करायचं आहे त्याने एक प्राप्त करून अवश्य घ्यावं, मनाला चंचल करावं. मन चंचल झालं रे झालं, तुम्हाला कधीच सुखाची प्राप्ती होणार नाही, दुःखच प्राप्त होईल. ज्याला ज्याला वाटतं आपल्याला दुःख प्राप्त व्हावं त्यानं अवश्य करून मनाला चंचल करावं. हे का नाही? असंच करा, चालेल ना? दुःख रूपी प्रसाद प्राप्त करण्याकरिता मनाची या चंचलतेची आवश्यकता आहे. म्हणून दुःख प्राप्त न व्हावं अशी जर इच्छा असेल तर मनाची स्थिरता झाली पाहिजे. म्हणून बोलतात, म्हणून मनाचे अयुक्तपण, मनाचा अनियंत्रणपणा हा दुःखाचं सर्वस्व आहे. या कारणे इंद्रियांचे दमन निघे. याकरिता इंद्रियांचं दमन म्हणजे इंद्रियांचं नियंत्रण करणं हे चांगलं आहे. दमन केलं पाहिजे, इंद्रियावर नियमन केलं पाहिजे. हो.